आणि आता अतिशय महत्त्वाची बातमी ती म्हणजे पर्यटकांचा पाठलाग आणि मारहाण प्रकरणात इगतपुरी पोलिसांनी अखेर 9 आरोपींच्या आज मुसक्या आवळल्यात। इतर 3 आरोपी अजूनही फरार आहेत। फरार आरोपींपैकी आकाश भोईरवर आधी हत्येचा गुन्हा सुद्धा यापूर्वी दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे। एनडीटीव्ही मराठीने या प्रकरणाची बातमी लावून धरली होती। 9 हल्लेखोरांना त्यानंतर अटक करण्यात आली आहे। 3 पथकं तैनात करण्यात आली होती पोलिसांची आणि या 3 पथकांमार्फत या हल्लेखोरांना अटक करण्यात आली आहे। इगतपुरीच्या भावली धबधबा परिसरात पर्यटनासाठी गेलेल्या नाशिकमधील भागवत कुटुंबावर स्थानिक टवाळखोरांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना रविवारी घडली होती। त्याबाबतची बातमी सर्वात प्रथम एनडीटीव्ही मराठीने काल दाखवली होती आणि या बातमीनंतर प्रशासन खडबडून जागं झालं आणि या प्रशासनाकडून अखेर कारवाई करत 9 आरोपींना अटक करण्यात आली आहे। इगतपुरीच्या भावली धरणावर पर्यटनासाठी एक कुटुंब गेलं होतं। स्थानिक टवाळखोरांनी कुटुंबातल्या तरुणीची छेड काढली। टवाळखोरांच्या छेडछाडीला कुटुंबाकडून कडाडून विरोध करण्यात आला। मात्र जाब विचारल्याचा टवाळखोरांना राग आला। चिडलेल्या टवाळखोरांनी टोळी जमवून कुटुंबाचा पाठलाग केला। या गुंडांनी तब्बल 15 किलोमीटरपर्यंत थरारक असा पाठलाग केला। MH46 BE 3721 क्रमांकाच्या कारनं त्यांचा पाठलाग केला। दोघांनी MH15 KA 4502 या क्रमांकाच्या बाईकनं पाठलाग केला। लाकडी दांडे आणि लोखंडी रॉडनं जीवघेणा हल्ला करण्याचा या गावगुंडांनी प्रयत्न केला। आणि याबाबत बोलण्यासाठी आपल्यासोबत प्रांजल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आहेत। प्रांजल, या सगळ्या घडामोडी घडलेल्या आहेत। 9 जणांना अटक करण्यात आलेली आहे। अजून 3 जण फरार आहेत। मात्र या सगळ्यात एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे असा की सार्वजनिक ठिकाणी पर्यटनाच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त पुरेसा दिला जात नाही आणि त्यामुळे अशा घटना घडत आहेत। काय पावलं आता नाशिक ग्रामीण पोलिसांकडून उचलली जात आहेत? मुळातच आपण बघितलं तर पावसाळ्यामध्ये खास करून पर्यटकांची पावलं जी आहेत ती नाशिककडे वळत असतात। नाशिकमधील इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ, कळवण असेल हा जो काही भाग आहे की पावसाळ्यात तिथे धबधबे खरं तर हे ओसंडून वाहत असतात आणि हेच पर्यटकांसाठी मुख्य आकर्षणाचं केंद्र असतं। मात्र आपण जर बघितलं तर हे आज नाही तर आणि गेल्या अनेक वर्षांपासून प्रत्येक पावसाळ्यात अशी कुठे ना कुठे घटना ही घडत असते। खास करून आपण पैने धबधबा असेल, दुगारवाडी धबधबा असेल किंवा आता जर समोर आलेलं उदाहरण म्हणजे भावली धबधबा असेल, इथे जर बघितलं तर ही जी काही घटना घडलेली होती ती खरंच अत्यंत धक्कादायक अशी होती। नाशिकचं हे कुटुंब होतं। एकूण 8 जण जे आहेत ते रविवारी धबधब्यावरती फिरायला गेले होते। त्यांनी पर्यटनाचा आनंद हा लुटला आणि त्यानंतर आपण जर बघितलं तर एका महिलेकडे बघून काही टिप्पणी ही करण्यात आली, तिची छेड हे करण्यात आली। तिचे पती जे आहे ते मुलांना समजून सांगण्यासाठी गेले असता त्यांच्याशी झटापट झाली। त्यानंतर वाद खरं तर वाढले। जवळपास त्यांचे साथीदार 8 ते 10 जण साथीदार हे बोलवण्यात आले आणि त्यानंतर आपण जर बघितलं तर सिनेस्टाईल असा पाठलाग करण्यात आला। त्यांना आपण जर बघितलं तर कुठेतरी लोखंडी रॉड असेल किंवा इतर हत्यारांच्या साह्याने त्यांच्यावरती हल्ला हा करण्यात येत होता। पूर्ण गाडीच्या काचा फोडण्यात आलेल्या आहेत। काही जणांना इजा देखील कुटुंबाच्या सदस्यांना पोहोचलेली आहेत। दरम्यान या संपूर्ण घटनेनंतर आपण जर बघितलं तर नाशिक ग्रामीण पोलिसांनी खरं तर तपासाची चक्र ही फिरवली। एकूण 9 जणांना अटक केलेली आहेत। यातील 3 जण फरार आहेत आणि येथील आकाश भोईर अजूनही 3 जण फरार आहे आणि आता त्यांना शोधासाठी पुन्हा एकदा पोलीस पथकं रवाना झाले। त्यामुळे हे 3 जण पण लवकरच भेटतील अशी अपेक्षा व्यक्त करूया। धन्यवाद प्रांजल दिलेल्या अपडेट्सबद्दल। दरम्यान इगतपुरीच्या या घटनेवर गृहराज्यमंत्री योगेश कदमांनी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूयात। राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करतो। योगेशजी, खरं तर आपण बघतोय की पावसाळ्यात मोठ्या संख्येनं पर्यटक ग्रामीण परिसरामध्ये धबधबा असेल, तळं असेल या पर्यटनासाठी जात असतात। अनेकदा संघर्ष बघायला मिळतो। गेल्या वर्षी देखील ग्रामस्थांकडनं झालेल्या मारहाणीत एक मृत्यू झाला होता। नाशिकमध्ये इगतपुरीमध्ये देखील चक्क गावगुंडासारखं गाडी फोडण्यात आली आणि फक्त तक्रार हीच होती पर्यटकांची की त्यांच्यासोबत आलेल्या महिलेला का छेडलं म्हणून। नाही, मला वाटतं ह्या प्रकरणाच्या अनुषंगाने आणि खरं तर पावसाळ्याच्या दिवसांमध्ये आमच्या ह्या संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना सूचना असतातच की आपण ही जी काही पर्यटन स्थळं आहेत त्या ठिकाणी आपला पोलीस तिथे तैनात असला पाहिजे किंवा पोलिसांचं एक प्रतिनिधी तिथे असला पाहिजे। त्या स्थानिक गावचे पोलीस पाटील असू द्यात किंवा गृह डिपार्टमेंटशी संबंधित जे अधिकारी आहेत त्यांनी त्याच्यावरती त्या ठिकाणी लक्ष ठेवणं आवश्यक आहे। कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण होणार नाही याची दक्षता आपण घेतली पाहिजे। तर त्या अनुषंगाने पुन्हा आम्ही सूचना करू
आणि ह्याची कारवाई खाली ग्राउंड लेवलला झाली पाहिजे, आम्ही ह्याची खात्री करून देऊ.